हॅलो माय डिवाइन फ्रेंड्स, वेलकम बॅक इन अ पार्ट 4. तर येस, सकाळी वैदिक पद्धतीचं लग्न असल्यामुळे वी गॉट रेडी फास्ट ॲज सून ॲज पॉसिबल. तर मस्त रेडी झाले, मटकून घेतलं, फोटो काढून घेतले आणि इथं जे नवरदेवाला जे पारावरती जे कुरडई वगैरे ते दिलं जातं ते मावशीन त्यांनीही तळून घेतलेलं होतं. नवरी रेडी झालेली होती, इथंही ऑलमोस्ट तयारी सुरू झालेली होती वैदिक पद्धतीची. आणि ऑब्व्हियसली वैदिक पद्धतीचं लग्न असल्यामुळे ना सकाळी खूप घाईघाई होऊन जाते, बिकॉज 2 लग्न मी दुपारी ॲज अ रिसेप्शन टाईप लावलं जातं आणि सकाळी वैदिकचं असं तर खूप जास्त घाई होऊन जाते. रँडमली आमचे कझिन्स असे 2 फोटो सापडले फक्त. मीनव्हाईल राज इज डुईंग अनादर ड्युटी. कार्यक्रमात असं काही झालं नव्हतं. भाऊ खूप मदतीला येतात, म्हणजे पर्स पकडण्यासाठीही कामात येतात भाऊ लोक. तर लकी असतात, मस्त ज्यांना भाऊ असतात त्यांना, तर ते अर्धं काम सोपं करून टाकतात. आणि इतकी गरमी असल्यामुळे ना बापरे काय सांगायचं, आम्ही मिनी फॅन घेऊन पण फिरत होतो. फोटोशूटही केला आम्ही साईडला इतक्या उन्हामध्ये. त्याच्यानंतर मस्त आम्ही स्वेटिंग झालेलो. आणि देन इथं सगळी तयारी झालेली आहे. आता मस्त वैदिक पद्धतीचं लग्न लागेल. सो लाईक सी. वैदिकचं लग्न लागल्या इतकी घांडी उडाली आमची की आम्हाला रेडी व्हायला जायचं होतं. तर मी फास्ट ॲज सून ॲज पॉसिबल मी रेडी व्हायला गेले. बट गाईज काय झालं माहिती का, इकडे जेव्हा पारावरती म्हणजे नवरदेव जातो, पहिले भाऊ जातो घोड्यावरती, तर त्याला काय म्हणतात, येस सुक्या म्हणतात त्याला. तर हे पारावरती जातात. त्यानंतर सगळं जी नवरीकडची मंडळी असते ते नवरदेवाला खाऊ पिऊ घालण्यासाठी मस्त जाते. त्याच्यामध्ये सगळे पदार्थ असतात. म्हणजे मी अक्कड सासू झालेली आहे, तर तो मान मी मिस केलेला आहे गाईज, बिकॉज मी पार्लरमध्ये केलेली होती आणि खूप जास्त घाई असल्यामुळे ना ते सगळं प्रोसेस झाल्यावरती मी पारावरती पोचले. म्हणजे ते सगळं रिच्युअल झालेलं होतं, त्याच्यामुळे मी ते कॅप्चर करू नाही शकली आहे आणि माझ्याकडे ते व्हिडिओही पण नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, जेव्हा सुकं जातात तेव्हा त्याच्या मागे जी मंडळी असते नवरीकडची ती जाते पूर्ण पारावरती सामान घेऊन. आणि जेव्हा मी पोचले तेव्हा मस्त फक्त नवरदेवाला मस्त ओढणी टाकली. तिकडे आम्ही फोटोशूटही केला, नवरीसाठी वेट केला खूप सारा. म्हणजे अर्धा तास वेट केला असेल. ऑब्व्हियसली यार, त्यांचा दिवस असतो तर रेडी व्हायला टाईम लागतोच की नाही. सो पारावरची प्रोसेस झाल्यावरती मी मस्त मंडपात एंट्री केली, बिकॉज खूप जास्त गरमी होती, त्याच्यामुळे मी लवकर तिथून आले. अँड येस, दिस इज काइंड ऑफ द पंडाल. अँड देन द ब्युटिफुल कपल हॅज अ ब्युटिफुल डान्स. तुमको पाया है तो जैसे खाया कहना चाहूँगी तो तुमसे क्या कहूँ, किसी ज़बान में भी वो लफ्ज़ ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूँ। मैं अगर अशा प्रकारे मस्त छान लग्न लागलं. खूप सारा फोटो सेशन आम्ही करून घेतलेला होता. आणि इथं मस्त छान हे जे फ्रेंड्स मस्त होते त्यांनी एकमेकांना गाणं डेडिकेट केलेलं होतं. तो दे एन्जॉय देअर ओन पेन्स. मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाब से उठा के जाना तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना. सर्व मंडळींचे फोटोशूट करून घेतलं, सगळ्यांसोबत छान मेमरी आम्ही कॅप्चर करून घेतलेली होती. आणि त्यानंतर नवरदेव आणि नवरी जेव्हा बसतात तेव्हा मस्त त्यांच्यासोबत घरवाले जेवायला बसतात, त्यांना खाऊ घालतात. तर ऐकली लेट झालेली काही. तर आता सगळं आटोपलं आहे आणि नवरदेवाले आता त्यांच्या घराच्या दिशेकडे जायला निघालं, त्याच्यामुळे त्यांना आम्ही टाटा बाय करण्यासाठी इकडे आलेलो होतो. आणि येस, आदरणीय आमदार सर आणि खासदार मॅम यांनीही भेट दिलेली होती. त्यानंतर आमचं लग्न पूर्ण झाल्यानंतर घरातले असं आमची आवराआवरी चालली होती, बिकॉज लग्न असं घर म्हटलं म्हणजे पसारा असतो. तर अशा प्रकारे स्वीट्स उरलेले होते, त्याच्यामुळे वी डिस्ट्रीब्यूट दॅट थिंग्स अँड वी ऑल कझिन्स गॉट
सम मेमरीज. अँड अशा प्रकारे मस्त नवरीही तिच्या घरी गेलेली आहे. तर नवरीनं छान 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 खूप साऱ्या शुभेच्छा. गॉड ब्लेस देम, की त्यांच्या संसार सुखाचा हो, छान त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, हीच स्पेशली प्रार्थना. आणि युनिवर्स ब्लेस देम, प्रोटेक्ट देम फॉर इन एव्हरी सिच्युएशन. सो सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय, टेक केअर, लॉट्स लव फ्रॉम माय साईड. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल माय डिअर फ्रेंड्स. तर अशा प्रकारे आमचं हे लग्न सगळं आटोपले आहेत. अशा प्रकारे आमच्याकडे हे खानदेचं लग्न असं प्रकारे पार पाडतात. तरीही माझ्याकडे काही क्लिप्स नाही आहे, त्याच्यामुळे मी ते ॲड करू शकली नाही इतकं डिटेलिंगमध्ये. बट आय ट्राईड मीन्स वॉट आय कॅप्चर आय ॲडेड हिअर अँड जस्ट वॉन्टेड टू शो यू की खानदेशी लग्न कसं असतं. पण खानदेशी लग्न म्हणजे खूप बेस्ट असतं आणि मस्त रिच्युअल सगळे पाळले जातात. अशी असते आमची प्रतिष्ठा, परंपरा, अनुशासन छानसे. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.